हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर. अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली, डॉक्टर विलास डांगरे, पर्यावरणवादी चैत्राम पवार यांचा पद्मश्रीने सन्मान. वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची एसआयटीची कोर्टाकडे मागणी. कराडची संपत्ती 1000 कोटीपर्यंत जाऊ शकते, सुरेश धस यांचा अंदाज. तर अजून ईडीची एंट्री का नाही, वडेट्टीवारांचा सवाल. धनंजय मुंडेंना सत्तेत ठेवून कराडची कशी चौकशी करणार, मुंबईतल्या जनआक्रोश मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. तर मोर्चाकडे धस यांची पाठ. मुंडे कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, अंबादास दानवेंचा हल्लाबोल. अक्षय शिंदेने बलात्कार केलेला नाही, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. खऱ्या गुन्हेगारांना लपवण्यासाठी शिंदेची हत्या केल्याचाही आरोप. छावा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित न करण्याची भूमिका. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. एबीपी माझाशी बोलताना छावाच्या दिग्दर्शकांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू. मराठा समाजाच्या 10 मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी. सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर ठाम. नाना पटोलेंकडून विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून संशय. विधानसभेत अधिकची 60 लाख मतं आली कुठून, नानांचा सवाल. ईव्हीएम विरोधात काँग्रेसचं आंदोलन. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आरोपी शहजादसह आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता. हल्लेखोराचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती. 100 पेक्षा अधिक बोटांचे ठसे तपासणीसाठी पाठव. अमरावतीत काही संघटना त्रिशूळच्या नावाखाली गुप्ती वाटतायत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांचा गंभीर आरोप. तर यशोमती ठाकूरांनी गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. अनिल बोंडेंचा हल्लाबोल. 26 अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाच्या भारतातल्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. अमेरिकी सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील. राणानं केली होती हल्ल्यासाठी रेकी. अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यासावरून किन्नर आखाड्यातच मतभेद. एका स्त्रीला किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर का बनवलं, हिमांगी सखीचा आक्षेप. मुंबईतील दिंडोशी खडकपाडा परिसरातली आग आटोक्यात. आगीमध्ये फर्निचरची 60 ते 70 दुकानं जळून खाक. 5 ते 6 तासांनी आग आटोक्यात. चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणं गरजेचं आहे. एसटीच्या भाडेवाढीवर सरकारची भूमिका. आजपासून एसटीची 15% दरवाढ लागली. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण. उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात कापणं शक्य. महाराष्ट्राच्या 4 पोलीस अधिकारी आणि 39 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक. नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे आणि सुनील फुलारींना राष्ट्रपती पदक. रणजीमध्ये रथी महारथींची मुंबई. जम्मू आणि काश्मीरकडून 5 विकेट्सनी पराभूत. रोहित, अजिंक्य, जयस्वाल, श्रेयस फ्लॉप. शार्दूल कोटियन जोडीची झुंज व्यर्थ. नमस्कार, मी अश्विन बापट. रात्रीचे 8 वाजता आपण बघताय एबीपी माझा. वेळ झाले राजकीय शोले हे आमचं विशेष बुलेटिन बघण्याची. मात्र त्यापूर्वी आजची मोठी अपडेट. पद्म पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहीर झालेत, त्या संदर्भातली बातमी.